से करे पिकअप, घर पे करे ड्रॉप, 48 घंटे में करे डिलीवर एकदम टिप टॉप। ड्राई क्लीन लॉन्ड्री सब हो जाएगा, हमारा ईवी आएगा, आपका ऑर्डर उठाए। क्वालिटी की चिंता नहीं करने का लाला, एकदम प्रीमियम फीलिंग दिलाएगा। दम 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 इसमें दम में छुटे, दाम 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 भी हिसाब से है लेते। मशीनरी इंपोर्टेड और केमिकल्स यूज बेस्ट करे कपड़े लो फोल्डेड या ऑन हैंगर, प्रीमियम पैकिंग रखे कपड़े आउट ऑफ डेंजर। कर्टन हो सोफा हो या हो शूज, करते हम डीप क्लीन नो इशू। सायरन आउट, अब घर बैठे बैठे बेस्ट एंड प्रीमियम लॉन्ड्री सर्विस को करो इन और बाकी सबको करो आउट, क्योंकि आ गया है सायरन आउट। रक्षाबंधन के पावन पर्व पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी द्वारा हमारी लाड़की बहन योजना में सैकड़ों महिलाओं को लाभ दिलाने हेतु शिवसेना के भिवंडी शहर उप प्रमुख श्रीधर पाटिल के जनसंपर्क कार्यालय पर दिखा महिलाओं की भीड़। बता दें कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी द्वारा महिलाओं के लिए खासकर एक योजना लाई गई, जिसमें प्रति महीने महिलाओं के खातों में 1500 रुपया दिया जाएगा। इस योजना का नाम मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना है, जहां आपको बता दें कि इस योजना को घर घर पहुंचाने के लिए और महिलाओं को खासकर लाभ दिलाने के लिए शिवसेना के भिवंडी शहर के जिला प्रमुख सुभाष माने जी के नेतृत्व में भिवंडी शहर के शिवसैनिक सभी कार्यकर्ताओं ने अपने जनसंपर्क कार्यालय से इस योजना को महिलाओं तक पहुंचाने का संकल्प लिया। और तस्वीर में आप देख सकते हैं कि भादोड़ में बता दें कि शिवसेना के भिवंडी शहर के उप प्रमुख श्रीधर पाटिल जी के कार्यालय की है, जहां पर सैकड़ों महिलाओं को रक्षाबंधन के पावन पर्व पर इसका लाभ मिलता हुआ दिखाई दिया। इस बीच आपको बता दें कि भिवंडी शहर शिवसेना के जिला प्रमुख सुभाष माने जी के हाथों से सभी महिलाओं को वहां पर रक्षाबंधन के पर्व पर गुलाब का फूल देकर महिलाओं को सम्मानित किया गया। ऐसे में तस्वीर में आप देख सकते हैं कि मुख्यमंत्री मेरी लाड़की बहन योजना के भिवंडी पूरब समिति के जो अध्यक्ष बनाए गए, वहां पर मौजूद संजय काबूकर जी, साथ ही साथ आप देख सकते हैं कि जिला सचिव समीर पवार जी, सचिन तरे जो कि भाजपा पूरब मंडल के अध्यक्ष हैं, नितिन गुलवी वहां पर मौजूद थे, प्रशांत पाटिल, बाला नितिन तरे, संजय गुलवी, ये सारे कार्यकर्ता पदाधिकारी इस कार्यक्रम में मौजूद थे। जहां बता दें कि सभी महिलाओं ने अपने वक्तव्य में महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी का आभार प्रकट किया। वहीं पर हमारे चैनल से बातचीत के दरमियान सुभाष माने जी ने भी अपने वक्तव्य में महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी का आभार प्रकट करते हुए रक्षाबंधन के पर्व की शुभकामनाएं दी और इस योजना को महिलाओं को किस तरह से पहुंचाया जाए, महिलाओं को किस तरह से लाभ मिले, इसकी जानकारी देते हुए सुभाष माने जी ने क्या कहा, आइए सुनते हैं। लाडक्या बहिणीबद्दल त्यांनी 1500 रुपये 2 महिन्याला 3000 रुपये पाठवलेले आहेत, म्हणून त्यांचे आम्ही आभारी करतोय। 1500 रुपये म्हणून रक्षाबंधन निमित्ताने एकनाथ साहेबांनी आम्हाला 1500 म्हणून 3000 रुपये दिले, त्यांचे आम्ही आभारी आहोत। लाडक्या बहिणींना काय खात्यामध्ये 3000 रुपये पाठवलेले आहेत 2 महिन्याचे, त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानत आहे। लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आमच्या खात्यावर 1500 अशा प्रमाणे 2 महिन्याचे पैसे पाठवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। रुपये महिन्याला आलेले आमच्या रक्षाबंधनला साहेबांचे आम्ही आभारी आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांची योजना आणली, लाडकी बहीण योजना। त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आमच्या महिलांना 1500 रुपये मिळणार असं जाहीर केलं होतं। आपण बघितलं असेल विरोधकांनी बरंच त्याच्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तुमचे पैसे येतील, तुमच्या खात्यातून परत नेतील, निवडणुका झाल्यावर ते बंद करतील, पण त्याच्या सगळ्यांच्या तोंडावर एक चपराक मुख्यमंत्र्यांनी मारलेली। कालच साहेबांनी पुण्यामध्ये सांगितलं की 1,500 पुन्हा सरकार आल्यानंतर त्या 1,500चे महिन्याला 3000 रुपये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले। एक विरोधक एवढे खालच्या थराला गेलेले आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना महिलांचे फॉर्म भरले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले। अशा या पद्धतीने ही योजना फेल घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचं मी भिवंडीच्या आमच्या महिला आज रक्षाबंधनच्या निमित्ताने सगळ्यांना पैसे आलेले आहेत,
आणि ही रक्षाबंधनची भेट माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे लखपती लखपती बहिणा जी मुलगी जन्माला आल्यानंतर तिला 1,000 रुपये, दुसरीला गेल्यानंतर 2,000, पाचवीला गेल्यानंतर 5,000, सहावीला गेल्यानंतर 6,000 ही एक योजना केलेली आहे. दुसरी अन्नपूर्णा एक योजना आहे. अन्नपूर्णा योजनेमध्ये आमच्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं काम सुरू आहे आणि त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, की ही जी योजना 100% महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेली आहे आणि आमच्या या बहिणी आहेत, या बहिणींच्या चेहऱ्यावर जर तुम्ही आनंद पाहिला, कारण एक गरीब महिला असते, तिला महिन्याला 1,500 रुपये म्हटल्यानंतर वर्षाला 18,000 रुपये तिला येणार आहे. त्यामुळे तिचं जीवन सुखकर होणार आहे. वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहे. पहिल्यांदा मी आपल्या या माध्यमातून आमचे उपशहरप्रमुख श्रीनाथ पाटील अंकल यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे फॉर्म भरून घेतले. याच्यापुढे सुद्धा 31 सप्टेंबरपर्यंत ते फॉर्म भरले जाणार आहेत. अगदी भाजवड नाही म्हटलं तर अगदी ग्रामीणपर्यंत, वालशींपर्यंतच्या महिला अंकलकडे आल्या. त्यांनी त्यांचा फॉर्म भरला. त्यांना त्याचा लाभ मिळाला. आमच्या आदिवासी भगिनी आहेत, त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे लाभ मिळाला. मी माननीय श्रीनाथ पाटलांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आमचे तरे साहेब इकडे भाजपचे मित्र आहेत, मित्र पक्षाचे आहेत, त्यांनी सुद्धा मेहनत केलेली आहे. तर मी या माध्यमातून सगळ्या माझ्या बहिणींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो आणि लाडकी बहिणीचे तुम्हाला पैसे आलेले आहेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सांगू इच्छितो की भिवंडी विधानसभा पूर्व यासाठी सन्माननीय संजय काबूकर हे लाडकी बहीण समितीचे अध्यक्ष आहेत. तर कोणाला काही अडचणी आल्या, कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, कोणाचा फॉर्म भरला गेला नसेल, तर संजय मात्रेंशी आपण संपर्क साधा आणि काही अडचणी आपल्याबरोबर संजय काबूकर या आपल्या या ठिकाणी मदत करतील. श्रीनाथ पाटील तर आहेत, परंतु कोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तरी काळजी करू नका. ते फॉर्म रिपेअर करून आपल्याला 30 सप्टेंबरवर भरता येतील. नवीन फॉर्म कोणाचे भरायचे राहिले असतील तर त्यांनी पण फॉर्म या महिन्यात जरी भरले तरी सप्टेंबर महिन्यामध्ये 3 महिन्याचे त्यांना 4,500 रुपये येतील. एवढे या ठिकाणी सांगतो. मुख्यमंत्री साहेबांचं स्वप्न होतं की माझ्या राज्यातील प्रत्येक बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला देऊन तिचा संसार, गरीब असतील तिचा संसार व्यवस्थित चालावा, त्या उद्देशाने त्यांनी ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आणि त्यांचे आदेशच आहेत आम्हा सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना की आपल्या विभागातील सर्व गोरगरीब ज्या महिला आहेत, ज्या पात्र आहेत, त्यांचे तुम्ही अर्ज भरून घ्या आणि त्यांना सहकार्य करा. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण 1 जुलैपासून सर्व महिलांचे फॉर्म आम्ही शेकडोने फॉर्म भरलेत. सर्वांना ऑनलाईन सुविधा बी आम्ही करून दिली. सर्वांना मोफत आम्ही फॉर्म भरून घेतले आणि तुम्ही पाहत आहात थोड्याशाच कालच्या सूचनेप्रमाणे सर्व महिला आमच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. सर्वांना याचा लाभ झालेला आहे. ज्या महिलांचा कोणाचा अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तो आम्ही 2 दिवसातच अकाउंट आधार कार्डची लिंक करायचं बाकी असेल कोणाचं ते आम्ही करून देऊन जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता येईल. इतरही अधिक योजना आहेत माने साहेबांनी सांगितल्यात, त्याचाही जे अन्नपूर्णा योजना आहे, ज्या गरीब महिलांना ज्यांना सिलेंडर नसेल त्यांचाही आम्ही त्यांचे फॉर्म भरून तोही आम्ही उपक्रम राबवणार आहोत ही आशा व्यक्त करतो. ज्या महिलांनी मला कार्यक्रमास आणि या योजनेस प्रोत्साहन दिला त्याबद्दल सर्व बहिणींचं आणि आज वेळात वेळ काढून त्या आल्यात आमच्या एक फोनवर, त्यांचं आज धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.